हाके साहेब, तुम्ही अजित पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी असतील किंवा सूरज चव्हाण असतील यांच्याकडनं दररोज तुमच्यावर टीका होते. आज एक ऑडिओ क्लिप देखील त्यांनी सोशल माध्यमावर टाकली. तुमचा आणि एका तालुका अध्यक्षाचा तो वार्तालाप होते, काय सांगा? हे बघा, महाराष्ट्रामध्ये आम्ही 12-13 ठिकाणी 14 ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे केले होते आणि उर्वरित ठिकाणी आम्ही महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला होता. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर विश्वास करून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत, ही आमची जाहीर भूमिका होती आणि आमचे जे उमेदवार होते त्या उमेदवारांचा आम्ही प्रचार केला होता. ही भूमिका काय नवीन नाही. त्यामुळे त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलतं आहे कोण आणि माघार घेतलेल्या माणसाबरोबर कशी मॅनेजमेंट होऊ शकते? हे बघा, हा त्या ऑडिओ क्लिपबद्दल बोलायचं म्हटलं, या माणसानं पहिल्यांदा जी प्रेस घेतली ती लक्ष्मण हाके यांची अवकात सांगण्यासाठी घेतली. याला एवढी मतं पडलेत, इथं एवढी मतं पडलेत, इथं एवढी मतं पडलेत, याची ही लायकी, अशा पद्धतीची प्रेस घेतली. ठीक आहे, लक्ष्मण हाकेची अवकात नव्हती. आणि आत्ता परत म्हणतोय की यानं भोकरमध्ये उमेदवार मॅनेज केला, यानं लोहा कंधारमध्ये उमेदवार मॅनेज केला, यानं अमुक ठिकाणी उमेदवार मॅनेज केला. मी आता पुढची क्लिप पाठवणार आहे. एका बाजूला म्हणतो याची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की हा उमेदवार मॅनेज करतो किंवा निकालावर परिणाम करतो. आणि परत काहीतरी म्हणाला की अशोकराव चव्हाणांच्या मुलीसाठी यानं उमेदवार मॅनेज केला. अरे लक्ष्मण हाकेला तू एका बाजूला म्हणतो की याची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीसाठी यानं काम केलं. तू नक्की काय बोलतोयस? तुझ्या डोक्यावर भावचाळला आहे का तू? अजितदादा पवार तुमचा हा माणूस भावचाळला आहे, त्याला सूचना झाली काय करायचं. आम्ही अजितदादा पवारांना सवाल विचारतोय की ओबीसीच्या मुलांना वसतिगृह देणार का नाही. आम्ही अजितदादा पवारांना सवाल विचारतोय की महाज्योतीला निधी देताना तुम्ही हात आकडता का घेता. आम्ही अजितदादा पवारांना सवाल विचारतोय की आमच्या 50 ते 60% ओबीसींना तुम्ही बजेटरी तरतूद का देत नाही. आम्ही सवाल हा विचारतोय की अजितदादा पवार गेल्या कित्येक वर्षापासून 20 वर्षापासून या महाराष्ट्राचा अर्थमंत्री आहे. सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये हा माणूस नेहमी दुजाभाव करतोय. या प्रश्नावर उत्तर ना चव्हाण देतो ना मिटकरी देतो. कितीतरी एक पलटण लावले अख्खी त्यांनी माझ्या पाठीमागं. काय व्हिडिओ टाकतायत, काय फोटो टाकतायत, पर्सनल अटॅक. ही या राष्ट्रवादीची वैचारिक दिवाळखोरी आहे. ह्यांना आचार विचार अजिबात नाही. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस, आता कोणती काँग्रेस आणि ह्यांची काय विचारधारा आणि ह्यांनी कशावर बोलायला पाहिजे हे खरं तर त्यांना तुम्ही प्रश्न विचारले. कसं बघताय टायमिंग म्हणजे काय, कशामुळे टीका होती काही? हे बघा, आम्ही अजितदादा पवारांना ज्यावेळी SC STचा आणि OBCचा निधी डायल्यूट केला, निधी दुसऱ्या खात्याकडे वळवला म्हणून मी सवाल विचारला होता. प्रश्न आर्थिक होता, प्रश्न सामाजिक न्यायाचा होता, प्रश्न हक्क अधिकाराचा होता. महायुतीला आम्ही पाठिंबा दिलेला होता. महायुतीकडून आम्ही अपेक्षा करत होतो, उत्तर येणं अपेक्षित होतं की आम्ही ओबीसीना एवढी वसतिगृह दिली, आम्ही ओबीसीच्या महायुतीला एवढा निधी दिला, आम्ही ओबीसीच्या सामाजिक न्यायासाठी एवढे पैसे दिले, हे उत्तर येणं अपेक्षित होतं. उत्तर काय सुरू केलं यांनी? वैयक्तिक पर्सनल एवढी वैचारिक दिवाळखोरी परत सांगावं लागतंय. हेच आहे, ह्याच्या पलीकडे काय आहे दुसरं? प्रहारच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला. तो म्हणतो की लक्ष्मण हाकेचा दबाव होता, असं कोणते म्हणतो. पक्ष प्रहार कुणाचं आहे? प्रहार पक्ष कुणाचं आहे? प्रहार पक्षाचे अध्यक्ष कोण सांगा ना महाराष्ट्राला तुम्ही? बच्चू कडू. माझा दबाव आणि बच्चू कडूंचा AB फॉर्म, माझा दबाव त्या उमेदवाराने घ्यायचं कारण काय? कुठल्याही घटनेला लक्ष्मण हाकेचं नाव. मला वाटतं ह्यांचं काहीतरी बिघडलंय. स्क्रू ढिला झालाय त्या अमोल मिटकरीचा, अक्षरशः स्क्रू ढिला झालाय. एका बाजूला म्हणतो याची लायकी नाही, दुसऱ्या बाजूला म्हणतो की उमेदवार. अरे उमेदवार. त्यामुळं कुछ तो दया डाल में काला है, गडबड आहे. त्या अजितदादाला अख्खी पिलावळ माझ्यावर सोडावी लागलेली आहे. म्हणजे तुम्ही 7 नोव्हेंबरला ज्यावेळी लोहामध्ये गेले होते त्यावेळी तुमच्यासोबत फुटलेला उमेदवार होता असा कुंटे यांनी दावा केला. फुटलेला उमेदवार म्हणजे काय? ज्यांनी अर्ज माघारी घेतला होता तो त्यानंतर अनेक कार्यक्रमामध्ये तुमच्या. हे बघा, माझे 12-13 उमेदवार सोडले तर सगळ्या ठिकाणी मी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता. मी काय बोलतोय परत एकदा महाराष्ट्रासमोर. माझे 12-13 उमेदवार, अहमदपूरचा उमेदवार, माजलगावचा उमेदवार, गेवराईचा उमेदवार, आमच्या घनसावंगीचे, आमच्या खटकेताई गेवराईचे उमेदवार,
प्रियंकाताई खेडकर, आमचे भूमपरांड्याचे प्रवीण रणबागुल, तुळजापूरच्या उमेदवार सोनटक्के मॅडम, हे आमचे उमेदवार होते. आम्ही प्रचार करत होतो. बाकीच्या ठिकाणी आम्ही महायुतीला पाठिंबाच दिलाय ना. आणि अमोल मिटकरी महायुतीला पाठिंबा दिला म्हणजे तुला अडचण झाली का? आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा दिला, महायुतीला पाठिंबा दिला, तू स्वागत करायला पाहिजे. तू विरोध करतोयस. तू नक्की विरोधात आहेस का महायुतीच्या बाजूला आहेस? तुझी नक्की अडचण काय? तुम्ही आताच सारथीला देखील निधी दिला जात नाही. सारथीच्या PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांनी औरंगाबादला आंदोलन केलं आणि त्यांनी अजित पवारांवर मराठा विरोधी असल्याची टीका केली आहे. हे बघा, सगळं ऑनलाईन तुम्हाला हे रेकॉर्ड बघायला भेटेल. सारथीची टोलेजंग इमारत पुण्यात उभी राहिली, प्राईम लोकेशनला खूप महत्त्वाच्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे. पण महाज्योतीला ऑफिस भेटत नाही. महाज्योतीच्या पोरांना स्टायपेंड देत असताना, OBCच्या पोरांना PhDचा स्टायपेंड देत असताना सुद्धा त्याचा निधी कमी आहे, त्याचा फरक दिला जात नाही. महाज्योतीच्या अनेक योजना, अनेक स्कॉलरशिप अशा आहेत की बजेटरी तरतूद होत नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपये दिले जातात, त्याचं व्याज महाराष्ट्र शासन भरतं. पण OBCच्या वसंतराव नाईक महामंडळाला, अहिल्यादेवी होळकर महामंडळाला आणि परत विजयंतीच्या 8 महामंडळांना 1 रुपयाचा निधी हाच अजितदादा पवार नावाचा अर्थमंत्री देत नाही. बलुत्या आलुत्याची महामंडळं आहेत, त्यांना पैसे मिळत नाहीत. बिनव्याजीची कर्ज अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून दिली पाहिजेत. पण आम्हाला दुजाभाव का? आमच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना, निधी देताना तुमच्या हाताला लखवा मारलाय का अजितदादा पवार? काय नक्की प्रॉब्लेम आहे तुमचा? तुम्ही आर्थिक नियोजनासाठी तुम्ही काम करताय उपमुख्यमंत्री पदावर. गावगाड्यातला जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, ज्याच्या लेकरा बाळांना शिक्षण घेता येत नाही, त्या लोकांना आम्ही स्कॉलरशिप मागतोय. आणि तुम्ही भुरटे, गर्दुल्ले, ज्याला गावात हुंगत नाहीत कोणी, अशी माणसं माझ्यावर सोडताय तुम्ही. एका बाजूला म्हणताय ह्याला कोण ओळखत नाही, ह्याची अवकात नाही, आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय यानं उमेदवार उभे केले, उमेदवार मागे घेतले. अरे नक्की चाललंय काय तुमचं? मी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तरं दादा तुमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला दिली पाहिजेत. करतोय हनुमंत धायगुडे नाव आहे त्यांचं. असं म्हणणं आहे तरुणाचं की लक्ष्मण हाके यांनी OBC समाजाला फसवण्याचं काम केलं. त्याच्याकडून विचारा ना काय फसवलंय. सूरज चव्हाणांनी ट्विट केलंय, लक्ष्मण हाकेम हे धनगर समाज आणि OBC समाजाला कलंक लागलाय. माझा समाज आणि OBC समाज ठरवेल. चव्हाण कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या तालुक्यात, तू पण ये समोर. आणि तुला कोण कुत्री तरी ओळखतात का गावातली भटकती फिरणारी? तू कुठल्या प्रश्नावर भांडलास रे? सांग ना. कोण आमचा OBC समाज, माझा धनगर समाज, मी कलंक आहे का काय आहे ते ठरवेल ना. तुझ्या सर्टिफिकेटची मला काय गरज आहे? मी गावगाड्यामध्ये फिरतो, मी 18 पगड जातीच्या प्रश्नावर बोलतो, मी बजेटवर बोललोय, मी महाज्योतीवर बोललोय, मी आर्थिक विकास महामंडळाच्या निधीवर बोललोय. त्याच्यावर उत्तर दे. तुझी अवकात आहे ना? पर्सनल काय बोलतो? ये चाल, मी जे प्रश्न उपस्थित केलेत त्या प्रश्नाची उत्तरं दे. 1% पलीकडं या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये OBCंना बजेट दिलं जात नाही. हा माझा सवाल आहे. अजितदादा पवार, तुमची कुवत आणि तुम्ही OBCच्या बाबतीत कसं काय द्या या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही दुसऱ्याच्या रिचार्जवर चालणारे आहात असं सुद्धा ते चव्हाण म्हणतात. अजितदादा पवार कोणाच्या रिचार्जवर चालतो? काकांच्या ना, माननीय शरदचंद्रजी पवारांच्या रिचार्जवर अजितदादा पवार चालतात ना. आजपर्यंत चालले ना. आता पंख फुटले त्यांना. शेवटचा प्रश्न, काय काय जे लोक दारू पिऊन झुलतात त्यांच्यावरती मी बोलू कशा? त्याच्यावर बोलण्यात काय अर्थ? कोण दारू पिऊन झुलतात? म्हणजे अप्रत्यक्ष तुमचं नाव न घेता त्यांनी तुम्हाला टोला मारला. सुनील तटकरे. या महाराष्ट्रामध्ये जे वायनरीचं दारूचं उत्पादन आहे ना, ते भारत देशातल्या वायनरीच्या दारूच्या उत्पादनापैकी 80% उत्पादन महाराष्ट्रात होतं. आणि ते दारूचं उत्पादन कोण करतात तर सुनील तटकरेच्या पक्षाचे कारखानदार, भांडवलदार मंडळी करतात. 80% भारतातल्या 80% दारूचं उत्पादन. त्यामुळं माझी या महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क मंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्र दारूतून मिळणाऱ्या टॅक्सवर चालवू नका. हा माझा सवाल आहे त्यांना. तुम्ही कारखाने काढता, दारू विकता आणि तुम्ही एखाद्या माणसावर
जाऊ द्या ते तटकरे मी जर बोललो तर अमोल मिटकरीच्या अंगावर कपडे सुद्धा राहणार नाही असं तुम्ही म्हणालात. नेमकं हा धमकी आहे का अमोल मिटकरींना इशारा आहे? अमोल मिटकरी नावाच्या वरिष्ठ सभागृहात अजितदादांनी त्याला संधी दिल्या. या माकडाला काय संधी दिल्या? वरिष्ठ सभागृहात या माकडाला संधी दिल्या. त्यानं सुरुवात करताना अशी केली की ह्याच्या गाडीचा नंबर YZ ठेवा. या माकडाने जोपर्यंत YZ या शब्दाचा अर्थ सांगणार नाही महाराष्ट्राला, तोपर्यंत या मिटकरीला आम्ही माकडच म्हणणार. एक शेवटचा प्रश्न. अमोल मिटकरी असंही म्हणतात की लक्ष्मण हाके हे तोडीपाणी नेते. मी तोडपाणी करतो एका वाटीमध्ये. अजितदादा पवार तोडपाणी करतात समुद्रामध्ये. त्यामुळं मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईला धडकणार आहेत 29 ऑगस्ट. ओबीसीच्या हक्क अधिकारावर जर आम्हाला अडचण येते असं वाटलं की ओबीसी बांधव महाराष्ट्र गदा 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 हलवून जरांगीला तिकडेच अडवणार जाऊन. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आता सरकारला सुट्टी नाही असं ते वारंवार सांगतायत. आम्ही आमच्या हक्क अधिकारावर जर कोणी चॅलेंज केलं तर आम्ही कुणालाच सोडणार नाही, मग सरकार असो किंवा जरांगी असो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.